एक महिलांचा T20 कप चाललेला आहे आणि दुसरा फिफाचा फुटबॉलचा वर्ल्ड कप चाललेला आहे। पण त्याच्यामध्ये केवळ 11 लोक जिंकतील, पण एक फार्मर कप असा आहे की ज्याच्यामध्ये 2.5 लाख लोक जिंकणार आहेत। त्याच्यामुळे या कुठल्याही कप पेक्षा महत्वाचा कप जर कुठला असेल तर तो फार्मर कप आहे। आणि मी पाणी फाउंडेशनचे आणि अमीरजींचे आणि आपल्या पूर्ण टीमचे मनापासून आभार मानणे आणि अभिनंदन करेन की केवळ हा एक कप नाहीये, तर जो आत्मविश्वास यामुळे आपण शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला आहे। मला असं वाटतं की आत्मविश्वास एक असं शस्त्र आहे की जे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यक्तीला पराजित होऊ देत नाही। कितीही अडचणीचा काळ आला तरी जेव्हा शेतकऱ्याजवळ व्यक्तीजवळ आत्मविश्वास असतो त्यावेळी त्या काळातनं बाहेर पडून समृद्धीकडे जाण्याचा सगळ्यात मोठा मार्ग असतो। आणि आज आपण ज्या ज्या लोकांचं या ठिकाणी कथन ऐकलं ते आपल्या शेतकरी असतील किंवा आपले कृषी विभागाचे किंवा उमेदचे मेंटॉर्स असतील, त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स पाहिल्यानंतर मी निश्चितपणे सांगू शकतो आज 18,000 गट आपले तयार झाले आहेत, 2.5 लाख शेतकरी त्या गटांमध्ये आहेत। पण तो दिवस मला दूर दिसत नाही की ज्या दिवशी 50 लाख शेतकरी आपल्या गटांमध्ये या ठिकाणी असतील। कारण म्हणजे हे जरा गमतीने घ्या, पण ही बिमारी अशी आहे की जी लागली की जोराने फैलते, पण ही चांगली बिमारी आहे, ही वाईट बिमारी नाही आहे। त्यामुळे एकदा जर चांगलं बघितलं तर आपल्याला चांगलं करण्याची इच्छा ही सगळ्यांना होते। आणि तुम्ही जे सगळे 18,000 गट आहात, म्हणजे आमचे मेंटॉर तर महत्वाचे आहेतच, कृषी विभागाचे आणि उमेदचे जे मेंटॉर या ठिकाणी आहेत त्यांचं तर मी मनापासून अभिनंदन करेन, कारण जमिनीवरचं परिवर्तन घडवणारे एजंट म्हणजे आमचे मेंटॉर्स आहेत। पण त्यासोबत तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे जे 18,000 गट आहेत या गटांच्या अनुभवाकडे पाहून उद्याचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं शेती क्षेत्र हे जे परिवर्तित होणार आहे त्या परिवर्तनाचे जनक जर कोणी असतील तर हे 18,000 गट आहेत की जे इतर गटांना किंवा इतर शेतकऱ्यांना इन्स्पायर करून त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करून आणि त्यांच्या माध्यमातून हे परिवर्तन घडवतील।